योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् गन्धातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि त्रिसन्ताचिये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित शुद्ध करा कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडू नाही ऐकाजी तुम्ही भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीवा भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित शुद्ध करा विठ्ठल अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं आता मला बापूंचं सीताराम बापू तुमचं एक नाव माहिती मला आणि बापू तुमचं एक हे दोन महात्मे समोर बसलेले असताना ते ऑपरेटिंग सिस्टम मला कुठे गेले माझ्या आवाजाचं कारण फक्त ते ऑपरेटिंग सिस्टम आहे बरं का त्यांना सांगा एकदा शार्प करून जा म्हणावं कारण हे कसं आहे आता उद्या कीर्तन परवा कीर्तन आजचं भागून जाईल कसं तरी पण पुढचं नाही भागणार असो हो सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी किंवा थोडंफार बोलण्यापूर्वी अभंगावर बोलण्याचा तसा भावार्थ बाबांनी सगळा अभंग खऱ्या अर्थानं सोडवलाय आणि आता बोलण्याचं आयोजन प्रयोजन एवढंच की सर्वांचं एकदम अगत्य होतं सर्वांची इच्छा होती गावकऱ्यांची आणि गावातील सर्व महिलांची आणि या महिलांच्या इच्छा करता आणि खऱ्या अर्थानं ताई रोज सांगत असतात भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावे अज्ञान हेतमद म्हणजे भाग्योदयन बहुजन्म समर्जितेनं आपल्याला भगवंताचं नाम घेण्याकरता नव्हे भगवंताचं नाम ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्याची कमाई करावी लागत असते आणि ती जर पुण्याची कमाई नसेल तर आपल्याला भगवंताचं नाव ऐकायची इच्छा होत नाही
यद्यपि ऐकलं तरी त्याच्यात रुची वाटत नाही, ऐकूनही पुण्य फलाची प्राप्ती होत नाही, अशा पद्धतीनं होतं. खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण संप्रदायात ऐकत आलो की देवाचं नाव कसंही घ्या ते तुम्हाला पुण्य प्राप्त करून देत असतं. पण ऐका, पुण्य जरी प्राप्त करून दिलं तरी क्षय पुण्य आणि अक्षय पुण्य दोन प्रकारचं पुण्य सांगितलं शास्त्रानं. आणि ज्या पुण्यावर आपली श्रद्धा नसते, म्हणजेच जे नाम ऐकल्यानंतर ज्या नामावरती आपली श्रद्धा बसत नाही किंवा नसते, ते नाम ऐकून आपल्याला पुण्य भेटतं, पण ते पुण्य स्वर्गापर्यंत नवे नवे परलोकापर्यंत जाण्याकरता ते पुण्य कामाला येत नाही. हो, अभंग आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग, काय विष्णुमय जग, काय विष्णू, काय वैष्णव, काय धर्म, याच्या व्याख्या तर कळावी लागतील. ऐका, आजच्या समाजाला जर धर्म सांगायचं असेल, आपण धर्म हा शब्द काढल्यानंतर प्रथमतः काय वर टाकतं? जाती. धर्म म्हणजे धर्म नाही कळत लोकांना. धर्म म्हणजे काय कळतं? वंजारा, मराठा, कुंभार, चांभार. हा, धर्म म्हणजे काय आपल्याला काय माहिती? धर्म म्हणजे जाती. हा धर्म नाही सांगितला तुकोबारायांनी. तुकोबारायांनी काय सांगितलं धर्म? हो, विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म जो आहे तो या जगताकडं पाहण्याची दृष्टी विष्णुमय असावी. आणि जर ती तुमची दृष्टी विष्णुमय असेल तरच तुम्ही धर्मी, नाहीतर तुम्ही अधर्मी. विठ्ठल आलं का लक्षात? सगळ्यांकडे पाहण्यासाठी जर तुमची दृष्टी सारखी असेल तर तुम्ही वैष्णव आहेत, नाहीतर तुम्ही अधर्मी आहेत. अधर्मी तुम्हाला सांगतात सत्यतेची धर्म, सत्यतेची धर्म, सावरून घ्यायचं मला, आवाज काही सुद्धा चलत नाही. हा, सत्यतेची धर्म, असत्यते कर्म, आणि हे वर्म नाही तुझे. जीवनाचं वर्म सांगितलं तुकोबारांनी एकाच प्रमाणामध्ये सांगितलं. सत्यतेची धर्म, काय आहे सत्य? हो, काय सत्य? ऐका, राळावाडीकर कीर्तन कळायलंय का? कीर्तन माझं कळायलंय का? बोलता का नाही? मुख्य आहे का इथले सगळे? बोलतात ना? कथेमध्ये तर बोलत होते. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय? तिनं पिवळ्या रंगाची साडी आणली, मी खरं सांगायले. तिनं हिरव्या रंगाची साडी घातली, मी खरं सांगायले. हा, तिनं हिला असं म्हणली, मी खरं सांगायले. याला खरं म्हणतात का? याला खरं म्हणतात? याला खरं म्हणतात. ऐका, त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम, जे आजही आहे, जे उद्याही राहील, आणि जे आपण नसलं तरी राहणार आहे, किंवा आपण नसतानाही जे होतं, आपण असतानाही जे आहे, आणि आपण नसल्यानंतरही जे राहणार आहे, त्याला सत्य म्हणावं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे
पालन करणे पाखंड खंडन, हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्याकरता सांगितलं. मात्र आपला विषय चालला होता की सत्य म्हणजे काय. बाबा म्हणले हिनं पिवळी साडी आणली, हिला सांगितलं म्हणजे सत्य झालं. त्याला सत्य आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतात. 3 प्रकारच्या सत्ताशास्त्र सांगतं. एक प्रातिभाषिक सत्ता, एक पारमार्थिक सत्ता, एक प्रापंचिक सत्ता. 3 प्रकारच्या सत्ते बरं का बाबा. जसं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती म्हणजे काय, आपण आता सध्या जागे. स्वप्न म्हणजे काय, आपण स्वप्नात आहेत. सुषुप्ती म्हणजे झोपल्यानंतर स्वप्न पडलेलं दिसत नाही, त्याला सुषुप्ती म्हणायचं. अशा 3 अवस्था जशा त्याच्या आहेत तसं सत्य सांगत असताना त्रिकाला बाधिकम सत्यत्वम. हो, देश काल परिचिन्नत्वम सत्यत्वम. ज्याला ज्याचा बाध कशानच होत नाही. विचारसागरात सांगितलं ज्याचा बाध कशानच होत नाही त्याला सत्य म्हणावं. आणि असा सत्य फक्त एक आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू. विठ्ठला विठ्ठला वाचून आणि कोणी सत्य नाहीये. ऐका, आद्य गुरु शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात की सत्याची व्याख्या करत असताना श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. काय सांगितलं, अर्ध्या श्लोकात सांगितलं ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. हो, इथं जे दिसतंय याच्यात सत्य काहीच नाही. कीर्तन करा सहित विठ्ठल. अंधारात जे माणसं बसलेत त्यांना कळायला ना कीर्तन. अंधारात माणसं बसली पलीकडं, त्यांना अलीकडं जागा नाहीये. बाबा कीर्तन ऐकू येईल ना, कळायले ना, हात वर करा फक्त. कळते ना माऊली कीर्तन. यांना कळा, तुम्ही उजेडात येते, अंधारात येते, त्यांना वाटलं मला दिसत नाही पण माझे डोळे चांगले, त्यांना दिसते, मला दिसतंय सगळं. ऐका, सत्य म्हणजे फक्त भगवंत आहे. आपण जीवन जगत असतो. जगत असताना प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या धर्माचं पालन करत असतं. पण पालन करण्यासाठी धर्म सांगितला तुकोबाराने. सत्य हाच धर्म आहे. ऐका बाबा, तुम्ही सुद्धा मला प्रमाण द्या, कारण आता अभंग तुम्ही दिलाय आणि कीर्तन मी करायले. त्याच्यामुळे याच्यावरच कीर्तन करणं ही तुमची आणि बाबांची कृपा. विठ्ठल. धर्म याला म्हणावं सत्य. सत्य वाचून अनेक धर्म नाही. आणि धर्म सांगत असताना, आपण धर्माचं आचरण करत असताना जर सत्य धर्म आहे तर सत्याचं आचरण ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी धर्माचं पालन केलं. आतापर्यंत आजपर्यंत व जितकीही युग झाली, हो जितकीही मनवंतर गेली, जितकेही कल्प सरले, त्या सगळ्यामध्ये सत्याचं आचरण करणारी माणसं नाहीत. सत्याचं आचरण करणारी माणसं नाहीत, अजिबात नाहीत. हो, माणसं जी वागतात ते आपल्या पोटा करता जे योग्य आहे, नवे नवे जे हिताचे, नवे नवे जे स्वार्थाचे, त्याचं आचरण माणसं करतात. आणि त्यालाच लोक सत्य म्हणतात, त्यालाच लोक खरं म्हणतात. धर्म सांगत असताना ज्ञानोबराय ओवीबद्ध करतात धर्माला. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका तुम्हाला ओवी देते. विठ्ठल. येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. येथ वडील जे जे करती, येथ वडील जे जे करती, येथ वडील जे जे करती. वडील म्हणजे कोण? ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते वडील का? ते वडील प्रापंचिक सत्तेतले. आता सांगितलं 3 सत्ता, त्याच्यामधली जी प्रापंचिक सत्ता आहे, प्रापंचिक सत्तेमध्ये ज्यांच्या रक्तवंशाने आपण जन्माला आलो त्यांना काय म्हणावं? वडील. कोणत्या सत्तेमध्ये? प्रापंचिक सत्तेमध्ये. मात्र पारमार्थिक बोलत असताना इथे फक्त वडील कोण झाले? तयाचे विसाट शब्द सुखे मनोयती वेद. ऐका, त्यांना वडील म्हणावं ज्यांनी सत्याचं आचरण केलं. सत्याचं आचरण माणसानं नाही केलं, फक्त संतांनी केलं. म्हणून म्हणावं लागलं काय? येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती. आणि एर सामान्य अनुष्ठिती, सामान्य सकळ. वडील म्हणजे फक्त संत आहे. वडील म्हणजे जन्म दिलेले आपले आई बाप नाही. धर्माचं पालन करण्याकरता फक्त संतांनी परलोकातून इहलोकात अवतार घेतला. कशा करता? धर्माचं पालन करण्याकरता, म्हणजे सत्याचं पालन करण्याकरता. आणि सत्याचं पालन करत असताना जो व्यक्ती, जो मनुष्य, जो
जीवात्मा सत्याचं आचरण पालन करत असतो त्याची दृष्टी विष्णुमय होण्याकरता जास्त काल लागत नाही. कारण जो स्वतः सत्य झाला त्या भगवान परमात्म्याशी ज्याचं तादात्म्य ऐक्य झालं त्याला विष्णू होण्यासाठी काही जास्त कालाची गरज नाही. ऐका, अवघ्या 40 वर्षाच्या 42 वर्षाच्या काळात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. जे स्वतः विष्णुमय झाले, जे स्वतः विष्णू रूप झाले, त्यांची दृष्टी जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा त्यांची दृष्टी कशी झाली? विष्णुमय. तेच अभंगाचं प्रथम चरण. विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, वैष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. भागवत ऐकत तुम्ही फक्त भागवत, ऐकत तुम्ही फक्त भागवत, ऐकत तुम्ही फक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. आपला ब्रह्मस्थिती आणि आपली जीवाची स्थिती ऐक्य झालं, जीवाशिवाचं ऐक्य झालं म्हणजे जीव परमपदाला प्राप्त झाल्यानंतर या जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी जी असते. हो, नामदेवराय कुत्र्यामध्ये देव पाहतात, कुत्र्यामध्ये नामदेवराय देव पाहतात. आमच्या आळंदीचे माऊली जे आहेत ते रेड्यावर हात ठेवला तर तो ज्ञाना आणि हा ज्ञाना काही वेगळा नाही असं म्हणून त्याच्याकडून वेदाची श्रुती म्हणून घेतात. म्हणजे ज्ञानोबा राय विष्णुमय दृष्टीनं जगाकडे पाहतात, तुकोबा राय विष्णुमय दृष्टीनं जगाकडे पाहतात. पण आपण तसं पाहू शकत नाही. म्हणून संत नवती जगा मानसा त्या सारिके समुद्र नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये निंगा. आणि संत नवती जगा माणसाच्या सारखे. तुकोबाराय वैष्णवांच्या धर्माचं प्रतिपादन करत असताना त्यांनी काय काय केलं पाहिजे सांगतात. हो, तुम्ही गळ्यात माळ घातली ना. आजपर्यंत आपण किती कीर्तन ऐकली या सप्त्यामध्ये? 4. 5वं कीर्तन आहे कालचं बाबा, 5वंच आहे ना. पहिल्या दिवशी रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे, पहिल्या दिवशी सांगितलं नामस्मरण करा. दुसऱ्या दिवशी काय सांगितलं? हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तिसऱ्या दिवशी सांगितलं आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार निरंतर तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. परत काल काय ऐकलं? पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. किती कीर्तन ऐकली आपण आताच्या? आता 4 कीर्तन ऐकली. या 4ही कीर्तनांचं सार काय होतं? 4ही कीर्तन सांगत असताना प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनकार सांगत होता गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला चंदनाचा टिळा लावा, मुखामध्ये भगवंताचं नाव घ्या, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. एवढं सगळं केलं म्हणजे वैष्णव झालं का? एवढं सगळं वैष्णव
नाही म्हणता येत नाही आणि होही म्हणता येत नाही. कारण दोन प्रकारची स्थिती सांगतं शास्त्र, एक रूप स्थिती आणि एक स्वरूप स्थिती. रूपानं जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला मी मुलगी दिसल, तुम्हाला मी मुलगी दिसल. पण सीताराम बाबांनी आणि आपल्या समोरच्या बाबांनी आता ज्यांचं कीर्तन झालं त्या जर बाबांनी माझ्याकडे पाहिलं तर त्यांना माझ्यामध्ये वैष्णव दिसेल किंवा माझ्यामध्ये वारकरी दिसेल, त्यांना मुलगी दिसणार नाही. हा फरक आहे, दृष्टीतला फरक आहे. ऐका, जगाकडे बघत असताना संत विष्णुमय, हो, सगळ्या सर्वभूती सर्व घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ऐका, ज्ञानोबा सांगतात जसा सूर्य या जगाकडं कसा बघतो, सूर्य म्हणतो का हा दगड आहे म्हणून याच्यावर माझा प्रकाश कमी आहे, आणि हे मारुतीचं मंदिर आहे म्हणून याच्यावर माझा प्रकाश जास्त आहे, असं सूर्य म्हणत नाही. तो जसा सगळीकडे समान प्रकाश देतो, अगदी तसं संत जगाकडे बघत असताना समदृष्टी ठेवतात. म्हणून ते म्हणतात की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद, भ्रम, अमंगळ, भेद आणि अभेद. ऐका, भेद आणि अभेदाचं प्रतिपादन करताना द्वैत आणि अद्वैत हे फार महत्वाचे. द्वैत म्हणजे काय, जे आता सांगितलं ना, समदृष्टी. ज्याला मिठामध्ये आणि साखरेमध्ये फरक कळत नाही ना महाराज, त्याला म्हणायचं अद्वैती. त्याला काय म्हणायचं, अद्वैती. आपल्याला जर भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर आपल्याला भाजी कशी लागते, आळणी लागते. आणि जर भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर भाजी कशी लागते, खारट लागते. आता खारट आणि आळणी ह्या दोन भिन्न अवस्था आहेत. पण खाणारा जो आहे तो जेव्हा खाताना, हे दोन्ही खाताना ना दुःखी असतो ना सुखी असतो, तो फक्त पोट भरायचे म्हणून खातो, त्याला म्हणायचं अद्वैती. म्हणजे त्याच्यासाठी चांगलं सुख आणि दुःख, सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो. म्हणजे सुख आणि दुःख दोन्हीकडे पाहताना त्याच्या अंतःकरणाची स्थिती सम होते, त्याला म्हणावं अद्वैती. आणि ज्याच्याकडं स्त्री पुरुष हा भाव आहे, ज्याच्याकडं चांगलं वाईट हा भाव आहे, ज्याच्याकडं काळगोर हा भाव आहे, ज्याच्याकडे शिकलेला अडाणी हा भाव आहे, ज्याच्याकडं सगळ्या प्रकारचा भाव आहे, त्याला म्हणावं द्वैती. भेद आणि अभेद या दोन्हींचा ज्याला लेश नाही, त्याच्यासाठी सगळं सारखे, त्याच्यासाठी काहीच वेगळं नाही. तुकोबारे म्हणतात, वृक्षवल्ली सोयरी वनचरी, वृक्षवल्ली सोयरी वनचरी. आपण कोणाला सोयरी म्हणतो, आपण कोणाला सोयरी म्हणतो, पवाराच्या सोयरे, मुरमुऱ्याचे सोयरे. झोपले का, झोपले का काय, झोपले का काय तुम्ही, कीर्तन बोर व्हायला का तुम्हाला, ते ऐकायचं ना. गेले बाई उसाच्या रानात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, तिने घेतला दुसरा. हे ऐकायला तुम्हाला मजा येते, हे ऐकायला असलं की तुमच्या आत्ता बॅटरी लागली, आत्ता मजा वाटायली आम्हाला, आता भारी वाटायली. कारण काय माहितीये का, साचते कोणा न पचे, लट्टिके ते सगळ्यांना रुचे. तुम्हाला तुपाची सवय नाही, तुम्हाला डालड्यातलं चांगलं लागतं. तूप पचण्यासाठी सुद्धा जठराग्नी तसं पाहिजे ना, काम चांगले पाहिजे. ऐका, कीर्तन बरं वाटावं म्हणून ऐकण्यापेक्षा बरं व्हावं म्हणून ऐका. कीर्तन बरं वाटण्यासाठी नाहीये. आणि ज्या कीर्तनात बरं वाटतं ना महाराज, ज्या कीर्तनात बरं वाटतं ना, ते तेवढ्या पुरतच वाटतं, त्याचा परिणाम कायमस्वरूपी टिकत नाही. आता परिणामाची जर तुम्हाला असं वाटत असेल ना, एखाद्या कीर्तनातून आपल्या ते 10-5 लोकांनी माळी घालावे, ऐका, हात वर करा बरं, किती जणांच्या गळ्यात माळी प्रामाणिकपणे तुम्हाला द्या, हनुमंतरायांची शपथ करा. हात वर करा, हात वर करा ज्यांच्याकडनं. ते जे अंधारातले आहेत ना, मला जरी दिसत नसलं तरी हनुमंतरायांना दिसते पाय, बघा तुमचं ग्रामदैवत आहे. माझं काही, मी आज करण कीर्तन जाईन दुसऱ्या दिवशी, पण ते हनुमंतराय इथंच आहे तुम्हाला बघायला. साऊंडवाले दादा करता पहिल्यांदा बघणार आहे हनुमंतराय. 4 दिवस आता मला लगातार 4 कीर्तन आहे, दररोज आठवण मला दादांची. दादामुळे आवाज बसला माझा एवढा. किती जणांनी हात वरी खाली दोन केले, वरी करा. किती जणांच्या गळ्यात माळी, सगळे म्हणजे आमच्या माळकरी येतं, सगळ्यांच्या आहेतच, याचा काही विषय नाही. आई काढी मंगळसूत्रवाले आहेत सगळे, त्या पंढरीच्या पांडुरंगाचं मंगळसूत्र घातले. ऐका,
हात खाली करा. ऐका, आपण 4 दिवस झालं कीर्तन ऐकतो. प्रत्येक कीर्तनातून सांगतो बाबांनी 14 वर्ष एक तपपूर्ती झाली, एक तपपूर्ती झाल्यानंतर पुढची 2 वर्ष सरली. 14 वर्षामध्ये ऐका, तुमच्यातल्या कमीत कमी 50% लोकांनी तरी माळी घालायला पाहिजे. नव्हत्या का? होत्या ना? घालायला पाहिजे होते का नव्हत्या? आता मी काही तुम्हाला वडबीट मागायला काय? मला बोला ना, घाबरू नका. मी काही कीर्तन करायला म्हणून अगत्यानं तुम्ही काय मला कीर्तन करायला बोलवलं नाही. मी खूप लांबून आले, 400 किलोमीटरवरून आले, तुमच्या कथेसाठी आले. हो, तुमच्या भागात खऱ्या अर्थानं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ना असं वळून जरी बघितलं तर कीर्तनकार मागं आणि पुढं पडला महाराज तर कीर्तनकारावरच, याला तर कीर्तनकारच उचलून त्याला दवाखान्यात. एवढे कीर्तनकार आहे बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये एवढे कीर्तनकार आहे. मी इथं आले, नांदेड भागात आले, मी इथं खऱ्या अर्थानं महिला कीर्तनकार मला कमी दिसल्या. तुमच्या भागातले एक कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, त्यांनी गळ्यात माळ घातली, त्यांनी भगवंताची सेवा, खऱ्या अर्थानं त्यांचं पुण्य आहे. त्यांचं पुण्य उदयाला आलं आणि त्या भागवतकार कथाकार झाल्या. ऐका महाराज, मी पहिल्यांदा हे सांगितलं, भाग्याच्या उदयाशिवाय, संतांच्या कृपेशिवाय परमार्थ करता येत नाही. तुमच्याकडे संत आहे पण ते तुम्हाला कळत नाहीत. कारण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. हो, सोनं कळण्यासाठी सोन्याचे गुणधर्म आपल्यात असावे लागतात. संत कळण्यासाठी संतांचं लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी असं नाही कळत. हो, तुम्ही वारकरी येत ना, मग तुम्ही वारकरी येत, वारकरीलाच माहिती तुम्ही वारकरी येत ना, दुसरे नाही करू शकत. तुम्हाला ते काल बाबांनी सांगितलं दादांनी, नारायणगावच्या फळावरची लोक तुम्हाला वारकरी म्हणणार नाही, ते म्हणणार नाही तुम्हाला वारकरी. पण तुम्हाला पंढरपूरच्या दिंडीमध्ये जे लोक चालतात ना ते म्हणते बाप्पा वारकरी. जरी भले कोणी विद्वान नसल, कोणाला फार काही हा हा करता येत नाही, तरी पण नाही जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. भगवंताचं स्मरण करणारा प्रत्येक वारकरी हा वारकऱ्याला जसा माहित असतो तसं संत, वारकरी, सज्जन, चांगली माणसं चांगल्या माणसांनाच कळतात. समजा एखादा माणूस शेती करतो तर ते शिक्षकाला म्हणेन का हे चांगलं रुम्य आहे. रुम्य म्हणजे ते त्याला आमच्याकडे रुम्य म्हणते, ते भाषेत फरक आहे थोडा, बरं का? नाही तर तुम्ही म्हणता काय बोलायली बाप्पा कळण. हा, म्हणजे जे नांगर आणतो त्यालाच कळण नाही, यानं तास बरोबर घेतला. जे नांगर आणतो त्यालाच कळण ना बाबा. शेतकरी म्हणून सांगते ना मी तुम्हाला, बरोबर आहे का? तुमच्या शेताची मशागत चांगली कोण करते, एक चांगला शेतकरी जसा जाणू शकतो तसं संतांना जाणण्यासाठी अंतःकरण सुद्धा संतांचं असावं लागतं. तुमच्या गावामध्ये विषय हा होता की एवढी लोकसंख्या आहे, भागवत कथा असताना तुम्ही खूप थोडी लोक असता. इथं तरुण वर्ग खूप कमी आहे बाबा, इथं श्रवणासाठी तरुण वर्ग फार कमी आहे. आजच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हिताचा विचार करत असताना फक्त कशाचा विचार करतोय बाबा? हित म्हणजे काय? फक्त दाढी, दाढी, कटची दाढी, चांगली बॉडी, 2-4 मजली माडी, म्हणजेच हित झालं. याच्या पलीकडे हिताची व्याख्या काही माहिती, पण याला हित म्हणत नाही. ऐका, आपल्या गावामध्ये संप्रदाय 14 वर्षापासून आहे, 14 वर्षापासून सत्य आहे, तर आपण गावातलं तरुण मंडळ फक्त पंक्ती वाढण्याकरता नका सहकार्य करू. इथं या करना भाग्यवंत, करना भाग्यवंत, करना भाग्यवंत, करना भाग्यवंत.
कीर्तनात हो नटे हरी कीर्तनात नाही तर मंडपात नाही ना हरी कीर्तनात कधी यायचं तुम्हाला असं वाटलं पोरगी आली मी खऱ्या अर्थाने इथं आले या परंपरेचं बाबांकडे पाहिलं बाबांशी मग बोलले मी काय परंपरा आहे महाराज ऐका काय पूर्वज आहे ते यांचा इतिहास ऐकला काय सामर्थ्य असेल ताई सांगत होत्या म्हणल्या अशा वंशात बाबा जन्माला आले अशा संतांची कृपा आहे ते संत एका टायमाला 3 ठिकाणी कीर्तन करत होते किती एका ठिकाणी म्हणजे एका टायमाला 3 ठिकाणी कीर्तन आता पण पात्र संतांच्या परंपरेमध्ये अशा भागामध्ये आपण आहेत तर हा संप्रदाय इथंच ठप्प नाही झाला पाहिजे बाबा इथं काल कीर्तनाला होते त्यांच्या गावाकडे सप्ते बंद पडले ते बाबा मागत असते बाबा ते चाबरे महाराज कालचे नाही का ते दादा ते म्हणले तुम्हाला की बाबा तुमच्याकडे सप्ताह बंद पडला दादा म्हणले 8 महाराजांचं पाकिट मी भरतो तुम्ही आतापासून मी मरेपर्यंत कधीही कीर्तनाला बोला 1 रुपया न घेता आम्ही कीर्तन करू ताण घेऊ नका पण सप्ताह मात्र सुरू करा कारण धर्माला वाचवण्यासाठी धर्माला जपण्यासाठी या तरुण पोरांना संप्रदायात आणण्याची या पोरांना संप्रदायात आणण्याची गरज आहे प्रत्येक मुलाकडे 25ल्या पोराकडे पाहिल्यानंतर ऐका दारूचं व्यसन आळाणी अशिक्षितपणा शिक्षण नाही नोकऱ्या नाही काय करावं अहो कमीत कमी तुमच्या गळ्यात माळ असेल आणि तुमचं आचरण चांगलं असेल ना तर तुमची लग्न बरोबर होती तुम्हाला फार काही करायची गरज नाही ऐका महाराज आपल्या गावातल्या पोरांनी आपल्या सत्यामध्ये कमीत कमी कीर्तनात कथेत बसावं कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून आपण काहीतरी आपल्या धर्मांचं आपल्या वैष्णवांचं कौतुक ऐकावं त्यांची लक्षणं बघावी आणि आपल्या धर्माचं पालन करावं कारण काय माहितीये का ज्याच्या अंतःकरणात धर्म रुजला नाही तो माणूस सुद्धा होऊ शकत नाही कारण कर्म करत असताना माणूस पोटाचा विचार करतो पण जेव्हा तेच कर्म धर्माचा विचार करून केलं जातं तेव्हा त्यानं पुण्य होत असतं स्वतःसाठी हो आपल्या पोटासाठी सगळे रडतात पण हे लेकरं आज आपल्या मायबापाला सुद्धा सांभाळत नाही आता ऐका तुम्ही म्हणताल अभंग काय आहे विष्णुमय जगत मी तुम्हाला हे का बोलायले कारण अभंगाचं दुसरं चरण काय माहितीये का ऐका जी तुम्ही गीत बरोबर आहे ऐका जी बरोबर ऐका जी तुम्ही गीता भाग ऐका जी तुम्ही भक्त भागवत 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 कराल ते काही लते कराल ते काही लते करा ऐका जी तुम्ही भागवत ऐका जी भागवत ऐका जी तुम्ही ऐका जी तुम्ही भक्त 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 भागवत कराल ते काय शोध करा कराल ते काय शोध करा ऐका जी तुम्ही ऐका जी तुम्ही भक्त
ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. मी ज्याकरता सांगत होते कशा करता इथले जे तरुण मंडळी आहेत ते मंडपात धर्म मंडपात ज्ञान मंडपात येत नाहीत आणि तुकोबर एक दुसऱ्या चरणात सांगतात की ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुकोबर तुम्हाला सांगतात की ऐका. तुम्ही काय ऐका? तुम्ही गीता भागवत ऐका. कशा करता ऐका? तू म्हणता महाराज आम्ही आमचे सगळे काम सोडून कशा करता ऐकायचं तुमचं भागवत तुमची गीता कशा करता ऐकायचं? हा माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, इकडे कशा करता ऐकायचं? त्याच्यातून काहीतरी आम्हाला लाभ झाला पाहिजे. लाभाशिवाय काही सुद्धा आपल्याला कशातच आपण प्रवृत्त होत नाही. ऐका, गीता आणि भागवताचं श्रवण करून आपल्याला धर्म कळतो, आपल्याला कर्म कळत असतं. कर्म आजच्या जगामध्ये माणसं पोटासाठी सांगतात, पोट भरण्यासाठी. तर पशु सुद्धा सामर्थ्यवान आहेत, पशूंचे सुद्धा संसार आहेत, पशूंना सुद्धा पत्नी आहेत, त्यांना सुद्धा लेकरं आहेत. म्हणजे पशूंचाही संसार होतो. त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये फार काही अंतर नाही. सामान्य मेतत पशुभी नराणाम आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मेतत पशुभी नराणाम धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेन हि ना पशुभी समाना. धर्माशिवाय आपलं जगणं जनावरासारखे. आपल्या जीवनात जर धर्म नसेल तर आपण केवळ पशु आहेत. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आपल्या सारख्या. म्हणून मनुष्यालाच का उपदेश केला? आपण जर म्हणलं एखादं गाढव कीर्तनात आणवं तर ते थांबेल? एखादं गाढव कीर्तनात येणार नाही. हो, एखादी म्हशीला जर म्हणलं तू रामकृष्ण हरीचा जप कर, ती म्हैस करेल का? नाही करणार. म्हणजेच प्राण्यांपेक्षाही आपल्याकडे काहीतरी सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात की तुम्ही भक्त भागवत ऐका, भक्त होऊन भागवत ऐका, गीता ऐका. गीता तुम्हाला शिकवेल. काय शिकवेल? कसं जगायचं, कसं मरायचं, जीवन जगत असताना काय काय करायचं. एवढं नाही शिकवणार फक्त तुम्ही पैसे कमवा, घर बांधा, आपल्या लेकरांना नोकऱ्या लावा, बाहेर पाठवा. हे होणार आहे, हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं होणार आहे. पण तुम्हाला सांगण्यासाठी, आत्ताची संस्कृती जपण्यासाठी, खऱ्या अर्थानं माय बापाचा सांभाळ करण्याची, त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी आजच्या पिढीला सांगावं लागणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून असेल, भागवताच्या माध्यमातून असेल, प्रवचनाच्या माध्यमातून असेल, त्यांना सांगावं लागेल हे पिकलेलं पान आहे. पण तू म्हणशील की झाड हालून गाळून पाडून तसं तुम्हाला मोक्ष? काय मोक्ष बाबा? मोक्ष सांगून यांचं काय होणार आहे? मोक्षाचा अर्थ काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. पण आम्हाला ना मोक्ष नाही पाहिजे. आई तुकोबाराच्या काळात लोक म्हणे देवण लगे, देवण लगे. तेव्हा म्हणले आता कशाला म्हणते ना आम्हाला पाहिजे म्हणून. या लोकांना कशाची भूक आहे? सुखाची भूक आहे. पण यांना जर म्हणलं ना मोक्ष आहे तुम्हाला, तेने मुक्तिचारी साधिला हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पण यांना मुक्तीची आवश्यकता नाही. पण यांना जर म्हणलं ओ ऐका मी सुख घेऊन आले. कोणाला पाहिजे सुख? कोणाला पाहिजे सुख? राळेवाडीकर सुख कोणाला पाहिजे? कोणाला नाही पाहिजे का? कोणाला पाहिजे सुख? सगळ्यांना पाहिजे ना. हा सुखालाच तर मोक्ष म्हणतात. सुख आणि मोक्ष काही वेगळं नाही. ऐका, आपण त्रिविध तापाने गांजलेली माणसं आणि या त्रिविध तापाची जर मुक्ती करायची असेल तर एका भगवंताच्या नामाव्यतिरिक्त आपल्याकडे कोणताच उपाय नाही. हो, हा भवसागर, हा भवसिंधू, हा दुःखरूपी सागर तरून जायचं असेल तर तुम्हाला फक्त एक साधन आहे. काय? त्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल. आणि त्याचं नाव घेतल्यानंतर जगात असं एकही दुःख नाही जे जळून खाक होणार नाही. कसलंही दुःख असू द्या तुमचं, सगळ्या दुःखावरचा इलाज म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. महाराज आपल्याला किती क्षणी घेताना विठवाचे पर्वत जळती पर्वत जळती पर्वत जळती घेताना
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. तृण अग्निमेळ समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माऊली सुद्धा सांगतात तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे तृण म्हणजे काय, गवत. आणि त्या गवताला जर आपण काडी लावली म्हणजे आग पेटवली तर किती क्षणात जळण महाराज गवत. एक जर समजा गवताची एक पेंडी असेल आणि तिला तिला जाळायचे तर एक काडी आपण ओढली, एक पेंडी जळल का एक गंजी जळल. एक गंजी करता काय अजून लागणार आहे का, अजून आखी काड्याची डबी लागणार आहे का. एक जर पेंडी आपण पेटवून दिली तर अख्खं गावभर जरी गंज असेल तर सगळं जळून जाईल. तसं एकदा जर भगवंताचं निष्ठेनं नाव घेतलं तर ते सगळं पापाचा नाश करतो, पुण्याचा उदय करतो. आणि मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. आपला विषय काय चालला होता, मोक्ष पाहिजे नाही पण मोक्ष जर सुख असेल तर सगळ्यांना पाहिजे. मोक्ष जर सुख असेल तर सगळ्यांना पाहिजे. तुकोबा सांगतात की मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. आतापर्यंत अनेक जणांनी नामाचं धारण केलं, नामधारक झाले आणि त्यांचा उद्धार झाला. ऐका महाराज, जीवन जगत असताना आपल्याला आपलं आयुष्याचं गणित काही कुणाला माहित नाही. बाजारात आपण जातो, ऐका महिला मंडळ कीर्तन बोर व्हायला असलं तरी असंच ऐकायचं, बाबा मी काय हसवणार जा म्हणून तू वापस. है ना, बोर व्हायला का कीर्तन तुम्हाला. तुम्ही जर नाही बोलल्या ना जाऊ दे मीच बोलते. तुम्ही बोलना झाले, ऐका येरवी फार बोलतात महाराज. इथं कथेला आलं ना मग कशा बोलू लागल्या गुडू गुडू. त्यांना एक कपडे घातले ना आता वाटेल आता काहीतरी बोलती काय की बाबा आपण काय नको. हा ऐका, आपल्या आयुष्याचं गणित करत असताना शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय. काय भजनासी उरते पाहे का. ती मदालसराणी पोटात गर्भात असणाऱ्या लेकराला सुद्धा सांगते, हा देह ना श्रीवंता कोणी म्हणेल नाही महाराज आम्ही आमचं गॅरंटी कार्ड सोबत घेऊन आलो, असं आहे का कुणाचं.
बाजारात गेल्यानंतर आपण मग गोळी खाताना त्याची एक्सपायरी डेट पाहिली होती की नाही? मुरमुरे काकू पाहिली होती की नाही? तशी याची सुद्धा एक्सपायरी डेट फिक्स आहे महाराज. कोणी म्हणाल मी जगल 200 वर्ष आणि लागल पुन्हा परमार्थाला, बाबा आताच म्हणजे आमच्या इथला तोंड पतवंड झाले की अशी लोक म्हणतात की आम्ही नंतर परमार्थ करू. पण तुम्हाला टाइम आहे त्याची काही गॅरंटी आहे का? कोणी सांगितलं का आम्ही 150 वर्ष जगणार आहे? कोणी सांगितलं आम्ही 100 वर्ष जगणार आहे? अहो कीर्तन करायची गॅरंटी नाही, आज आहे तो उद्या नाही. क्या भरोसा है मित्र जिंदगी का, क्या भरोसा है मित्र जिंदगी का, ओ क्या भरोसा है मित्र जिंदगी का, क्या भरोसा है मित्र जिंदगी का, किसी का किसी का क्या भरोसा है मित्र जिंदगी का, क्या भरोसा है मित्र जिंदगी का, क्या भरोसा है मित्र जिंदगी का, जिंदगी का. वाह, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. एक दिवस सगळं सोडून जायचंय. आपण कशा आलो माहिती का? इथं त्या गीत रामायणामध्ये रामप्रभूला जेव्हा वनवास होतो, कीर्तनाकडे लक्ष देऊन ऐका बरं का. जर याच्यानंतर मी प्रश्न विचारला तर प्रश्नाचं उत्तर आल्यानंतर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे, त्याच्यामुळे कीर्तन लक्ष देऊन ऐका. रामप्रभू जेव्हा गीत रामायणामध्ये रामप्रभूंना वनवास होतो आणि ते बघून भरताला फार दुःख होतं. महाराज भरताला असं वाटतं प्रभू रामचंद्र देवाचा अवतार आहे तो, नाही का? मानवी जरी देह असला तरी तुम्ही साक्षात रघुवंशी रघुवीर आहात तुम्ही, हो परब्रह्म आहात तुम्ही, राम आहात आणि तुम्हाला वनवास. आणि वनवासाला निघाल्यानंतर तेव्हा जेव्हा रामप्रभू भरताला सांगतात, भरता ऐक, हा जो देह आहे ना आपल्या स्वाधीन नाही, हा पराधीन आहे. माणसाचा देह पराधीन आहे, त्याच्यावर सत्ता कोणाचीच नाही. रामप्रभू त्याला सांगतात, दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. जसं या समुद्रामध्ये एखादं लाकडाची भेट व्हावी आणि अचानक मोठी लाट यावी आणि त्या दोघांची ताटातूट व्हावी. हा अखंड सागर आहे, इथं लाटा येतात, पण ही जी लाट आहे ना ती मृत्यूची आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे वाळा, मोह मानसाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष नाचा. आपल्याला आपल्या सत्यानं काहीच करता येत नाही. एखादा माणूस जर म्हणला, एखाद्याची जर सत्य असेल तर त्यांनी म्हणावं की मी मला इथून पुढे 6 महिने सर्दी होऊ देणार नाही. आहे का आपल्या सर्दी सुद्धा आपल्या हातात नाही, सर्दी सुद्धा आपल्याला हातात नाही. 3 दिवस जर झोपलं नाही ना, 4थ्या दिवशी म्हणावं कोणी मी 8 दिवस झोपणारच नाही, 4थ्या दिवशी डोळे आपोआप लागतील. तुझ्या स्वाधीन नाही काहीच, तुझ्या हातात काहीच नाही, तुझ्या हातात एक आहे. काय? ऐका, एखादा विद्यार्थी पास होण्याकरता 100 मार्कातून किती मार्क घ्यावे लागतात? 100 मार्कापैकी किती मार्क घ्यावे लागतात? कोणीच शाळा शिकलं नाही का? किती मार्क घ्यावे लागतात? आता तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कीर्तन पुढे जात नाही. किती मार्क घ्यावे लागतात? किती मार्क घ्यावे लागतात? 35. किती? पास होण्याकरता 35 मार्क घ्यावे लागतील. किती मार्कांपैकी? 100 मार्कापैकी. आणि माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? किती वर्षाचं आहे? 100. पास होण्याकरता किती वयाला परमार्थाला लागावं लागेल? कमीत कमी
कमीत कमी पास व्हायचंय ना. 35 इथं 50 झाले, इथं 70 उलटून गेले, तरी पण म्हणते महाराज आम्हाला जरा नातवंड सांभाळायचे. 70 वर्षाला काय गरज आहे बाप्पा? काही गरज नाही. या मंदिरामध्ये करा हरिपाठ, एवढाच दे आहे. पुन्हा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तो माझा आता 30 चालू आहे. आपण पास झाले बोल लोकांचं माहित, आपण पास झाले. विठ्ठल मी पास झाले म्हणजे मी एवढी स्वार्थी नाही. तुम्हाला सांगायला कशा करता, 35 मध्ये तुम्हाला पास व्हायचंय. पास होण्याआधी जर तुम्ही गेलात ना, तुमची फार वाईट अवस्था आहे. तुमची काय, आमची अवस्था आहे. फक्त पूर्वजांची कृपा, पूर्वजांची पुण्याई, अशा संतांचा आशीर्वाद यांच्या पुढे आम्ही फक्त नमस्कार करतो, सद्भावे करतो. सद्भावे प्रणिपात केला, यांच्या चरणावर जर प्रणिपात केला तर तुमची भवसागरातून 100% तुम्ही पार जाणार, तुम्ही मोक्ष प्राप्त करणार, तुम्ही सुख प्राप्त करणार. पण तुम्ही इथं येण्याकरता तुमच्यावर कमीत कमी त्यांची कृपा व्हावी लागते. कृपा होण्याकरता तुम्हाला त्यांच्या समोर यावं लागतं. म्हणून तुम्ही इथं येत जा, गीता भागवत ऐकत जा, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार नाही. आणि इथं आल्यानंतर आपल्याकडे भजनांचं कसं, पण तुकोबर आहे काय सांगतात माहितीये का, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आमचे गुरुजी सांगतात, मच्छर माणसाला वरून चावतो, मच्छर माणसाला वरून चावतो, पण मत्सर माणसाला आतून चावत असतो. अलग लक्षात कळतंय का कीर्तन? मच्छर माणसाला वरून चावतंय, पण मत्सर माणसाला आतून चावत असते. आपल्याला एखाद्याचं चांगलं बघवलं पाहिजे आणि नाही ना त्याला येत, अरे पण ते टाळ घेऊन उभा आहे ना बाप्पा. हो, काय कृपा असेल त्याच्यावर ज्ञानोबारायांची. पिऊन खेळत घरी जात ना, हा त्याच्यावर कृपा आहे, कसं का म्हणा. पण ते कीर्तनात उभे, ते कीर्तनात बसले, कसे का असं नाही, पण देवाचे भक्त हे आपल्याकडे समत्व नाही. आणि तुकोबाराने हे तेव्हाच पाहिलं होतं, म्हणून तो तुकोबार तिसऱ्या चरणात म्हणले, कोणाही जीवाचा नगरो मत्सरा, कोणाही जीवाचा नगरो मत्सरा, कोणाही जीवाचा नगरो मत्सरा, कोणाही घराचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची पूजेचं वर्म जर असेल तर सगळ्या जीवनामध्ये समत्व पाहणं. आपण पूजा करतो, पण आपली पूजा कशी आहे? देवा तुला 2 रुपये टाकते, पण माझ्या पप्पाला 85% मार्क करून दे. हा, देवा तुझी पूजा करते, पण माझ्या लेकीला या बाईला पोरग होऊ दे.
देवा तुझी पूजा करते तर माझ्या बुडीला नवरा चांगला, बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे सगळं तुम्हाला वाटतं ना व्हावं म्हणून, हे व्हायलाही पाहिजे. संसारिक जीवनात त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात, मिळायलाही पाहिजे. पण तेवढंच मागावं का देवाकडं? देवाकडं काय मागावं? एवढंच मागावं का देवाकडं? नाही हो. देवाकडं मागण्यासाठी सुद्धा ऐका, उद्या मागणीचा अभंग ते घेतीलच. पण चलत चलत तुम्हाला सांगून देते, पूजा करत असताना देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखं वागू नये आणि 2 रुपये टाकून नाही ते देवाला मागू नये. आपण देवळात जातो, तो जगाचा मालक आहे, त्याला 2 रुपये द्यायचे आपली ऐपत आहे का? त्याला काही द्यावं असं आपलं होतं. हा ब्रह्मांडाचा धनी आहे, पण त्याच्या सत्तेना ताण आणतं महाराज. त्याला आपण काही देणार? आपली काय हैसियत आहे त्याला द्यायची? हा, आपण त्याला शरण जाऊ, आपण त्याला शरण जाऊन म्हणावं, देवा या संसारात टाकलंच ना रे, हा, आणि लेकरं बाळा दिलीस ना, तर एक काम कर, माझ्या लेकरं बाळांना सुखी ठेव, माझ्या पतीला सुखी ठेव, माझ्या सासूला सुद्धा सुखी ठेव, माझ्या आईला सुखी ठेव, माझ्या सासऱ्याला बरं का खूप सुखी ठेव देवा, माझ्या वडिलांसारखं माझ्या सासऱ्याला सुद्धा खूप सुखी ठेव, असं मागावं देवाला. देव तुमच्याकडे तुमच्या साधेपणावर देव एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो. देवाला चतुर, शहाणे आणि चतुर कावळे तर अजिबात आवडत नाही. देवाला चतुर भक्त आवडत नाही बरं का. ऐका, लक्ष देऊन ऐका, भगवंताची सेवा ते तुम्ही ऐकलं होतं ना, 1 लोटा जल आणि समस्या का सब समस्या का. महिला मंडळ महादेवाला पाणी घालतात ना आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. आमच्याकडे एक मावशी बरं का, आमच्याकडे एक मावशी आणि त्या मावशी एवढ्या मोठ्या महादेवाच्या सेवक आहेत. 12 वर्षापासून पाणी घालतात. आपला सप्ताह 14 वर्षापासून चालू आहे. मावशी 12 वर्षापासून पाणी घालतात आणि मावशीचं मान भक्त त्यांच्यापेक्षा मोठे मान भक्त 36 वर्ष चालू पाणी घालतात. ऐकू येईल ना? झोपल्या तर नाही ना? झोपल्या नाही ना? कोण झोपले हात वर करा. झोपल्या नाही ना म्हणजे तुम्ही ऐका, तिकडे अंधारातले झोपले नाही ना मामा, झोपले नाही ना तुम्ही, तिकडे येऊन बघू का. हा ऐका, ते मामा ना 36 वर्षापासून पाणी देवाला घालत होते. आणि असंच झालं, एकदा भगवान शंकराची महाशिवरात्र आली होती आणि भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेले आणि भगवान शिवशंकराला पिंडीवर पाणी घातलं आणि नमस्कार केला. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. तोंडाला येऊन देत जरा कधीतरी चुकून असं म्हटलं पुढचं की आपल्याला म्हणावं असं वाटावं, देवाचं नाव आहे ते. ऐका, आणि मग झालं असं की भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी वाहिलं आणि मग ते उरलेलं जे तीर्थ असतं ना ते तीर्थ पिंडीवरच ते घेऊन घरी गेले. आणि मग पत्नीने विचारलं, काय हो म्हणे, गेलतात का देवळात? हो म्हणे. किती वर्ष झालं पाणी घालायला म्हणे तुम्ही? म्हणजे 36 वर्ष झालं. मी 12 वर्ष झालं घालते म्हणली. माझ्यापेक्षा मोठे भक्त तुम्ही. देव तुमचं माझ्यापेक्षा जास्त ऐकतो, देव तुमचं माझ्यापेक्षा जास्त ऐकतो. बोलताना तुम्ही सांगू ना पुढं बोलायचं. हा, देव तुमचं माझ्यापेक्षा जास्त ऐकतो. मग तुम्ही एक काम करा म्हणे. काय करा म्हणे? तुम्ही मागच्या सक्रातीला मला काय केली होती? नथ. काय केली होती? नथ. काय केली होती? अगं बोला की बाय हो, बोलच ना मुक्याच बाय. कसं तुमच्याकडे कीर्तन करावं, कसं तुम्हाला हसावं? हा, काय केली होती? बहुतेक यांना केली नाही की करून घ्या बाबा आपल्याला. हा, मागच्या वारीला तुम्ही मला काय केली होती? सक्रातीला नथ केली होती. म्हणली नथ मी घालते, पण एक म्हणजे काय वाटायली, म्हणली ती कीर्तनकार गावात आली का ती जशी नकटी तशी मी बी नकटी आहे म्हणे. कोणासारखी? आजच्या कीर्तनकारा. ती म्हणली तशी तुम्ही नकटी होते म्हणली. मग तुम्ही एक काम करा ना म्हणली, जसं नाक नाही ते नाही वाया गेली बाह्य रूपा ना, नाही तर माझ्याकडे बघताय तुम्ही, तसं नाही ते. हा, मग ते नाक नाही म्हणली. आणि भगवान शंकर तर लई भोळेत म्हणली. 36 वर्ष 3 तप झाले तुमच्या पाणी घालून. आणि जा त्या देवाला एक काम करा, त्याला हलवून जाग करा म्हणली, प्रसन्न करून घ्या. ते गेलं वापस डबल अजून 1 लिटर भर पाणी घेतलं. आता देवाला जास्त खुश करायचं म्हणलं की जास्त पाणी न्यावं लागतं ना, तसं पहिलं लोटाभर होतं, आता 3 लिटर भर घेतलं. गेलं देवाच्या पिंडीवर आणि म्हटलं बडबड पाणी. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. देवाचे कान उघडले बाप्पा, देव जागे झाले. म्हणजे हात जोडले, म्हणजे भगवान शंकरा जागे व्हा म्हणे, बाहेर या. देव आले, बोल म्हणले बाळा काय पाहिजे? म्हटले देवा 36 वर्ष झालं पाणी घालतो म्हणे, तुम्हाला कधी काही मागितलं नाही, पण आता काय झालं
12 वर्ष झालं पत्नी पाणी घालायली, तुम्हाला जागा करायला, पण तुम्ही जागे होईना म्हणून तिने मला पाठवलं. काय म्हणले, काय पाहिजे तुला? माग म्हणले 3 गोष्टी, 3 वेळेस माग म्हणले, तुला काय पाहिजे ते देतो. ऐका महिला मंडळ, 3 वेळेस मागितलं, 3दा काय मागायचं ते माग म्हणे. 3 वरद हस्त दिले, 3 नाही म्हणले गरजेचे, एकच बाज झालं. म्हणले आमच्या बायकोला मागच्या सक्रातीला नथ केली होती, मग तिला नाकाचा जरा शेंडाच नाही. काय नाही, तिला नाकाचा शेंडा नाही. आणि म्हणले गावात असा शेंडा नाही, असा शेंडा आमच्या बायकोला काय करा, द्यायचं का नको? आमच्या असा बायकोला शेंडा द्या. भगवान भोलेनाथ शिव भोळा चक्रवर्ती याचे पाय महादेवची ती भगवान परमात्मा खुश होते महाराज. भगवान परमात्मा कोणा काय देतील ना, त्या रावणाला तर बायको, त्या रावणाला बायको देते भगवान परमात्मा. याचा तर शेंडा होता. भगवान म्हणले तथाच तू म्हणले, आणि हा पठ्ठ्या निघाला आपल्या बायकोकडे, घरी निघाला. आला घरी आला तर पाहिलं काय, घरातलं जे दरवाजा होता ना महाराज, दरवाजाची भिताड पडलं होते. भिताड पडते ना का भिंत म्हणावं लागते, भिताड तुमच्यासाठी भिताड पडलं. दरवाजाच्या चौकाटीतून नाक बाहेर आलं हो तिचं, चौकाटीच्या बाहेर आलं नाक. काय म्हणलं होता मागताना, काय मागितलं? गावात असं कोणाला नाक नाही तसं दे. मग त्यानं म्हणावं का नाही, इतकं दे, 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असते मागं. ते मला गावातच कुणाला नाक नाही असं नाव दे, नाक दे म्हणे. ते इतकं बाहेर आलं, हे हुडकायला लागलं, बायको कुठे गेली, जाता येईना घरात. एवढं मोठं हसून घ्या विठ्ठला. महाराज